झेंजीने भारताला बदनाम केलं असं वक्तव्य केलंय रामदेव बाबा यांनी। यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार। खरं तर रामदेव बाबांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया तुमची। झेंजीनं भारताला बदनाम केलं असं रामदेव बाबा म्हणतोय। हा रामदेव बाबा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे। हा रामदेव बाबा भारतीय जनता पक्षासाठी मतं मागायचा आणि 35 रुपये लिटर पेट्रोल मिळेल म्हणायचा। आता हा रामदेव बाबा बिळात लपून बसला पेट्रोल महाग होत असताना। हा रामदेव बाबा म्हणायचा परदेशातलं काळं धन मोदीचं सरकार आलं की आणायचंय। आता ह्या रामदेव बाबाचंच काळं धन परदेशामध्ये ढिगाऱ्यानं साठत आहे। आता ह्या रामदेव बाबाला भीती आहे, भाजपाचं जर सरकार गेलं तर ह्या रामदेव बाबाची जागा तिहार तुरुंगामध्ये आहे। पतंजलीच्या नावाखाली यानं शासकीय जमिनी लाटलेल्या आहेत, यानं मोठा भ्रष्टाचार केला आणि हा आता FDAच्या पण रडारवर आहे। महाराष्ट्रामध्ये यानं बोगस पदार्थ विकलेले आहेत, भेसळयुक्त पदार्थ विकलेले आहेत। गाईचं शुद्ध गाईचं तूप म्हणून हा केमिकल मिक्स असलेलं तूप विकणारा एक भामटा खोटारडा हा चोर माणूस आहे, हा पळपोटा माणूस आहे। पंजाबी ड्रेस घालून महिलांचा वेश घेऊन हा आंदोलनातून पळून गेलेला होता। याची जागा तिहार तुरुंगामध्ये आहे, याची भीती बोलते। देवेंद्र फडणवीसांनी, अमित शहानी, नरेंद्र मोदींनी सांगितल्याशिवाय हा बोलणार नाही। झेंजीनं आंदोलन आपल्या हक्कांसाठी केलं, शैक्षणिक क्षेत्रामधल्या अनागोंदीच्या विरोधात केलं, पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन केलं। 22 मुलांचा जीव गेला, त्यावेळेस हा रामदेव बाबा कुठल्या बिळामध्ये लपून बसलेला होता? हा सरकारचा झिलकरी आहे, सरकारनं थुंकलं तरी चाटणारा हा रामदेव बाबा। दुसरीकडे असं की त्यांचं म्हणणं होतं की लोकशाही मार्गाने आणि सद्विवेक बुद्धीने आंदोलन मुलांनी करायला पाहिजे होतं। लोकशाही मार्गानेच आंदोलन केलं मुलांनी, शांततेच्या मार्गाने 22-23 दिवस उपोषणाला बसले होते। 25-30 हजार मुलं दिल्लीच्या रस्त्यावर येऊन आपलं घरानं घेऊन बसली होती। मोदी साहेब दार लावून लपून बसले, काल संसदेतून पळून गेले। हा लोकशाही मार्गच आहे ना। या देशाला निर्भयता आणि आपल्या हक्कांची जाणीव या झेंजींनी करून दिलेली आहे। ही मुलं लोकशाही वाचवणार आहेत। गांधीजींचा फोटो घेऊन, बाबासाहेबांचा फोटो घेऊन, भगतसिंगांचा फोटो घेऊन ही माणसं लढत होती। ही सगळी माणसं उद्याची लोकशाही या देशाची त्यांच्या हातामध्ये समर्थपणे पेलण्यासाठी ते तयार आहेत। उलटं लोकशाहीला धोका या रामदेव बाबांसारख्या बोगस बुवा बाबांकडून आहे। त्यांनी असं का वक्तव्य केलं असावं असं तुम्हाला वाटतं? हे सगळे बुवा बाबा जे आहेत ना, हे हिंदू धर्माच्या नावानं, आमच्या परमपवित्र हिंदू धर्माच्या नावानं हे भ्रष्टाचार करतात, हे चोऱ्यामाऱ्या करतात। अनेक बुवा बाबा बलात्काराच्या आरोपामध्ये जेलमध्ये आहेत, त्यांच्यापैकीच एक हा रामदेव बाबा आहे। पतंजलीच्या नावानं ह्यानं काळा बाजार केलेला आहे, ह्यानं बोगस उत्पादनं विकलेली आहेत, ह्यानं जमीन लाटलेली आहे। या सगळ्यापासून ह्याला बचाव करायचा असेल तर ह्या अन्यायी क्रूर सरकारची बाजू घेणं हे त्याला भाग आहे। म्हणून हा रामदेव बाबा आमच्या पिढीला बदनाम करतोय। ही बदनामीच आहे थोडक्यात। झेंजीला म्हणजे देशाला बदनाम करते झेंजी असं करून युवकांवर त्यांनी आरोप केलाय असावे। देश का रामदेव बाबाच्या बापाचा आहे? या देशाचा सातबारा रामदेव बाबाच्या नावावर करून दिलाय। या देशामधली जी लाखो मुलं रस्त्यावर आलेली होती त्यांचा हा देश आहे। हा देश शेतकऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे, आदिवासींचा, दलितांचा, अल्पसंख्याकांचा देश आहे। रामदेव बाबाच्या बापाचा देश नाही हा। काँग्रेस म्हणून तुम्ही या वक्तव्याचं कसं म्हणजे करताय काय? हा रामदेव बाबा नावाचा माणूस तिहार तुरुंगामध्ये लवकरच दिसेल। नक्कीच आपण पाहतोय की जे रामदेव बाबांनी वक्तव्य केलं आहे त्याचा खरं तर या सगळ्या बाबतीत आत्ता आपली भूमिका जी आहे ती प्रवक्त्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात रामदेव बाबाबद्दल आपल्याला अनेक गोष्टी कळतील असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलंय। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।